तुम्ही संपूर्ण देशाला गंडा घालताय आणि सरकार डोळे बंद करून बसलेलं आहे। हे शब्द आहेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे। पतंजली आयुर्वेदला त्यांच्या फसव्या जाहिराती तातडीनं बंद करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे आणि त्या आदेशामधले हे कडक ताशेरे आहेत। एकीकडे पतंजली आयुर्वेदला तर आणि बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्टाने झापलंच, पण सोबतच सरकारची या संपूर्ण प्रकरणातली जी अनास्था आहे त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने खूप कडक शब्द वापरलेले आहेत। मुळामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये। याच्या आधी सुद्धा नोव्हेंबर 2023 मध्ये याच प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला इशारा दिलेला होता की तुमच्या फसव्या जाहिराती थांबवा, नाहीतर आम्हाला प्रत्येक जाहिरातीच्या पाठीमागे 1 कोटी रुपयांचा दंड लावावा लागेल। मात्र त्याच्यानंतरही रामदेव यांच्या या जाहिराती थांबलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आज पारा चढला आणि त्यांनी हा आदेश जो आहे तो दिलेला आहे। न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी आज हा निकाल दिलेला आहे। दोन गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत। एकतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवमानना केली अशी केस तुमच्यावरती का चालू नये अशा पद्धतीची एक नोटीस, शोकॉज नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे या फसव्या जाहिराती ज्या आहेत त्यांच्या त्या तातडीनं बंद करायला सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे। हा टेम्पररी बॅन असेल आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या दोनही माध्यमांमधल्या या फसव्या जाहिराती बंद करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। बाबा रामदेव आणि त्यांचे आयुर्वेदाबद्दलचे मोठमोठे क्लेम्स हे तुम्ही ऐकत आलेला आहातच। त्याच माध्यमातून ही केस जी आहे ती सुरू झालेली होती। ही केस कुणी केलेली होती त्यांच्या विरोधात कोर्टात, तर ती IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन, जी देशातली जवळपास 3.5 लाख डॉक्टर्सची संघटना आहे, सगळ्यात मोठी संघटना म्हणता येईल। त्या संघटनेनं बाबा रामदेवांच्या विरोधात ही केस दाखल केलेली होती आणि आयुर्वेदाचा ते प्रसार करतायत, पण ते प्रसार करत असताना ॲलोपॅथी बद्दल भ्रामक समजुती निर्माण करतायत, लोकांच्या मनामध्ये ॲलोपॅथी बद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतायत असं म्हणत ही केस जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती। आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हा निकाल जो आहे तो दिलेला आहे। आणि त्यामुळं याच्या पुढे म्हणजे तुम्ही पेपरमध्ये किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पण अशा जाहिराती बघितल्या असतील की ज्याच्यामध्ये काही रोग बरे करण्याचा दावा आयुर्वेदाच्या माध्यमातून बाबा रामदेव यांनी केलेला आहे। त्या जाहिराती म्हणजे पूर्णपणे रोग बरा कसा काय होऊ शकतो हा सुद्धा कोर्ट आज प्रश्न विचारत होतं। आणि जुलै 2022 मध्ये तर रामदेव यांनी एक हाफ पेज ऍड सगळ्या पेपरमध्ये छापलेली होती आणि त्याच्यामध्ये ॲलोपॅथी बद्दलचे काही दावे जे आहेत ते त्यांनी केलेले होते आणि एक प्रकारे ॲलोपॅथी बद्दल भ्रामक समजुती ज्या आहेत त्या निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता। आता हे तेच बाबा रामदेव आहेत की जे देशामध्ये आपल्या डॉक्टरांनी तयार केलेल्या कोरोनाच्या लसीबद्दल आणि एकूणच औषधांच्या बद्दल संशय व्यक्त करत होते, जाहीरपणे विधान करत होते की जे डॉक्टर म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये 1000 डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि जे डॉक्टर स्वतःला वाचवू शकत नाहीत ते तुम्हाला काय वाचवणार, अशा पद्धतीची विधानं जी आहेत ती सुद्धा या बाबा रामदेव यांनी केलेली होती। ॲलोपॅथी हे मूर्खांचं विज्ञान आहे। रेमडेसिवीर, त्याच्यानंतर फेविफ्लू आणि इतर जी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं मंजूर केलेली औषधं आहेत ती कोविड-19 वरती उपचार करण्यात अपयशी ठरलेली आहेत आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे तर ॲलोपॅथीच्या औषधांमुळे लाखो रुग्णांचा मृत्यू झाला असा दावा रामदेव यांनी केलेला होता। आणि एक प्रकारे सगळ्या आपल्या देशाच्या डॉक्टरांचा अपमान, त्या ॲलोपॅथी सायन्सचा अपमान जो आहे तो त्यांनी केलेला होता। त्यावेळी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी एक पत्र लिहून त्यांना हे वक्तव्य मागे घ्यायला पण सांगितलेलं होतं। इंडियन मेडिकल असोसिएशननं सुद्धा त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केलेला होता। आणि हे एकदा घडलेलं नाहीये। बाबा रामदेव यांनी अशा पद्धतीची वादग्रस्त विधानं जी आहेत ती अनेकदा केलेली आहेत। म्हणजे अगदी त्यांचं जे औषध आहे 2015 मध्ये पुत्रजीवक बीज नावाचं एक औषध बाजारात आणलं आणि या औषधानं मूल जन्माला येतं असा त्यांचा दावा होता। त्याच्यामध्ये संसदेमध्ये या सगळ्या दाव्यावरून प्रश्न देखील विचारण्यात आलेले होते। नेपाळ सरकारनं 2017 मध्ये बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या 7 उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातलेली होती। ही उत्पादनं मानवी आरोग्यासाठी चांगली नाहीयेत असं देखील म्हणण्यात आलेलं होतं। आणि हे तेच बाबा रामदेव आहेत ज्यांनी
UPA सरकारच्या काळामध्ये काळ्या पैशांच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं आणि स्वदेशीची मागणी केलेली होती. त्याच माध्यमातून त्यांचं सगळं साम्राज्य जे आहे ते पतंजलीचं आता किती वाढलंय ते आपण बघतोय. आणि आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्याच्यामध्ये सरकारच्या अनास्थेबद्दल देखील खूप कडक शब्द वापरलेले आहेत. म्हणजे तुम्ही डोळे मिटून बंद करून बसलेले आहात डोळे, अशा कडक शब्दामध्ये कोर्टानं सरकारला झापलं. खरं तर अशा फसव्या जाहिरातींच्या बद्दल काहीतरी एक उपाययोजना तातडीनं करा. त्या कशा थांबतील, लोकांच्या पर्यंत जाणार नाहीत, यासाठी एक कार्यक्रम आखायला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं मागच्या सुनावणीमध्ये, पण सरकारकडून काहीही हालचाल झाली नाही. त्याच्याबद्दल सुद्धा कोर्टानं आज नाराजी व्यक्त केली. खरं तर फसव्या जाहिरातींच्या बद्दल सरकारला काहीतरी करायला सांगते सुप्रीम कोर्ट, हा पण एक वेगळा जोकच म्हणायला पाहिजे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला अशा पद्धतीनं नोटीस जी आहे ती सुप्रीम कोर्टानं बजावलेली आहे. आणि त्यामुळं या प्रकरणानंतर तरी बाबा रामदेव यांचे हे जे बडे दावे आहेत स्वतःच्या, म्हणजे कोर्टानं पण हे म्हटलं की तुम्ही आयुर्वेदाचा प्रचार करा, तुमची एक प्रणाली आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमचा प्रसार जो आहे तो करू शकता, पण इतरांच्या ज्या उपचार प्रणाली आहेत त्याच्याबद्दल भ्रामक समजुती निर्माण करणं आणि उगीच काहीतरी दावे करणं हे चुकीचं आहे, हे कोर्टानं म्हटलंय. आता बाबा रामदेव यांच्या मागणीनुसार जेव्हा ते 2012-13 मध्ये आंदोलन करत होते, किती काळा पैसा परत आला देशामध्ये हा एक प्रश्नच आहे. पण जर तुम्ही 2014 नंतर बाबा रामदेव यांच्या कंपनीचा विस्तार बघितला आणि त्याचे जर आकडे बघितले तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. बाबा रामदेव यांच्या म्हणजे अगदी जून 2022-23चं मी उदाहरण सांगतोय की पतंजलीनं हा दावा केलेला होता की लवकरच म्हणजे पुढच्या 5-7 वर्षामध्ये आम्ही 1,00,000 कोटींचा टर्नओव्हर असलेली कंपनी बनवू, देशातली सर्वात मोठी FMCG कंपनी बनण्याचं आपलं लक्ष आहे. आणि पतंजलीच्या 4 कंपन्या ज्या आहेत त्यांचे लवकरच IPO येतील, पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसिन आणि पतंजली लाईफस्टाईल याचे, असं त्यांनी सांगितलेलं होतं. सोबतच पाम प्लांटेशन बद्दल सुद्धा त्यांनी एक खूप मोठी घोषणा केलेली होती की 15,00,000 एकरमध्ये हे पाम प्लांटेशन जे आहे ते आम्ही करू आणि देशातली सगळ्यात मोठी कंपनी जी आहे ती आम्ही लवकरच बनवू, हा देखील त्यांचा दावा होता. म्हणजे HUL हिंदुस्तान युनिलिव्हरला मागे टाकत पतंजली FMCG देशातली सगळ्यात मोठी कंपनी बनेल, हे त्यांचं लक्ष आहे. पण कॉर्पोरेट तुमचं उद्देश ठेवायला किंवा आयुर्वेदाचा प्रसार करायला हरकत नाही, पण ते करताना जर तुम्ही चुकीची माध्यमं हाताळली, चुकीच्या पद्धती हाताळल्या, लोकांना भ्रमित केलं, त्यांच्यामध्ये काहीतरी द्वेष पसरवला ॲलोपॅथीच्या बद्दल आणि तुमच्या उत्पादनाबद्दल असे चुकीचे दावे तुम्ही करताय, काही रोग म्हणजे अगदी लिव्हर सिरोसिस असेल किंवा इतर अगदी गंभीर आजार आहेत त्याच्याबद्दल, मेंदूचे आजार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा, की केवळ या औषधाने तुम्ही बरे व्हाल, असे दावे जे आहेत ते त्यांच्याकडनं केले जात होते. आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं आक्षेप जो आहे तो घेतलेला आहे. आशा करूयात की आता तरी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं ते ऐकतील आणि या मिसलिडिंग जाहिरातींच्या बद्दल केंद्र सरकारकडून सुद्धा काहीतरी तातडीनं ऍक्शन होईल. अर्थात कॉर्पोरेट दृष्ट्या त्यांचा वेग जो आहे वाढीचा तो अजून किती चालू राहतोय आणि या सगळ्यामध्ये सरकारचं त्यांना किती पाठबळ राहतंय या सगळ्या कोर्टाच्या निकालानंतर हे देखील आपल्याला बघावं लागेल. पण आज सुप्रीम कोर्टानं जी कडक शब्दामध्ये कान उघाडणी केलेली आहे ती महत्वाची आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.